नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई पदाचा जो पेपर झाला होता त्या पेपरमधील 30 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत. आणि ॲक्च्युअलमध्ये हा पेपर मुंबई उच्च न्यायालयानं घेतलेला आहे. कधी घेतलेला? मुंबई उच्च न्यायालयाचं जे नागपूर खंडपीठ आहे ना, त्या नागपूर खंडपीठाचा शिपाई पदाचा झालेला पेपर 2025चा आपण पाहणार आहोत. आणि असेच प्रश्न शिपाई पदासाठी तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत. त्यामुळे IMP असा व्हिडिओ आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि याच्या अगोदर सुद्धा झालेले पेपर मी अपलोड केलेले आहेत, ते कुठं पाहता येतील? तर आपलं जे VAJ अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये गेल्यानंतर प्लेलिस्ट ओपन करा. त्यामध्ये कोर्ट भरती नावाची एक प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये अगोदर झालेले सगळे व्हिडिओ दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला शिपाई तसंच लिपिक पदासाठी न्यायालय भरती ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये हे ई-बुक उपलब्ध आहे. आणि याच्यातून तुमची लिपिक आणि शिपाई दोन्हीची तयारी व्यवस्थित होणार आहे. आणि लवकरच याची फी 300 होणार आहे, त्यामुळे त्याच्या अगोदरच हे ई-बुक घेऊन टाका. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे, पहा, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? आता हे जे पेनिसिलिन आहे ना, मुळामध्ये पेनिसिलिन हे अँटीबायोटिक्स आहे. तर त्याचा शोध लावलेला आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. कधी लावला? 1928 मध्ये. कुठं लावला? तर सेंट मेरी हॉस्पिटल, लंडन. लंडन ही इंग्लंडची राजधानी आहे. तर इंग्लंड या देशातील लंडन शहरामध्ये सेंट मेरी हॉस्पिटल आहे, त्यामध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे. आणि पेनिसिलिन हे अँटीबायोटिक आहे, हे पण माहिती असू द्या. आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कुठे आहे? तर आचार्य विनोबा भावे यांचा जो आश्रम आहे ना, तो पवनार या ठिकाणी आहे. आता पवनार कुठं आहे? तर वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. आता हे जे आणि पवनार आश्रमाची स्थापना आचार्य विनोबा भावे यांनी कधी केली? तर 1934 मध्ये केली. आता विनोबा भावे यांच्याविषयी जर तुम्हाला माहिती द्यायची झालं तर आचार्य विनोबा भावे हे महात्मा गांधीजींचे शिष्य आहेत. त्यानंतर आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केलेली आहे. आता ही भूदान चळवळ काय प्रकार आहे? तर भूदान, भू म्हणजे जमीन, दान म्हणजे देणे. तर ज्या शेतकऱ्यांकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमीन आहे, त्यांनी आपली जमीन, ज्यांना जमीन नाही अशा भूमिहीन शेतकऱ्यांना दान करणे, त्याला भूदान चळवळ असं म्हटलं जातं. आणि फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी सर्वोदय नावाची चळवळ सुद्धा सुरू केली. आचार्य विनोबा भावे यांनी संस्कृतमध्ये जी गीता आहे तिचं मराठीमध्ये भाषांतर केलं आणि त्याला गीताई असं नाव दिलं. काय नाव दिलेलं आहे? गीताई असं नाव दिलेलं आहे. तर गीताई हा ग्रंथ सुद्धा कोणी लिहिलेला आहे? तर आचार्य विनोबा भावे यांनीच लिहिलेला आहे, माहिती असू द्या. तिसरा प्रश्न आहे, शिवरायांची राजधानी कोणती होती? तर छत्रपती शिवाजी महाराज यांची जी राजधानी आहे ती रायगड होती. आता राजधानीच्या संदर्भात समजून घ्या की छत्रपती शिवाजी महाराज यांनी जेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा त्यांची पहिली जी राजधानी होती ती राजगड. आता ही जी राजगड आहे ना, हे पुणे जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरी म्हणजे परमानंट आणि कायमस्वरूपीची राजधानी रायगड झाली, किंवा स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणतात, आणि ती कायमची झाली. रायगडावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा झालेला आहे. त्याच्यानंतर स्वराज्याची तिसरी राजधानी ही सातारा आहे. तर हे लक्षात असू द्या. आणि तुम्हाला जर प्रश्न विचारला शिवरायांची किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती, तर त्याचं उत्तर रायगडच. बऱ्याच वेळेला परीक्षेत असे प्रश्न आलेले आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांची किंवा स्वराज्याची पहिली राजधानी कोणती, तर ती राजगड आहे. आणि तिसरी राजधानी कोणती आहे? तर सातारा आहे. तर ती मी तुम्हाला छानपैकी आणि व्यवस्थित अशी माहिती दिलेली आहे. त्याच्या पुढे आता चौथा प्रश्न आहे, पहा, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत? तर भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल ह्या सरोजिनी नायडू आहेत. आणि सरोजिनी नायडू ह्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल होत्या. त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. नेक्स्ट पाचवा प्रश्न आहे, भारताची राज्यघटना कधी स्वीकारली? तर भारताची जी राज्यघटना आहे ना, ती 26 नोव्हेंबर 1949 या तारखेला स्वीकारलेली आहे. म्हणजे झालं काय, तर आपल्याकडे एक घटना समिती होती किंवा घटना सभा होती, संविधान सभा होती, आणि त्याच्या अंतर्गत 18 समित्या होत्या. त्यामध्ये एक मसुदा समिती होती. त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. तर मसुदा समितीनं तयार केलेली जी राज्यघटना आहे ती
संविधान सभा किंवा घटना समितीचे जे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केली ती तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949. त्यालाच आपण म्हणतो भारताची राज्यघटना कधी स्वीकारली, तर 26 नोव्हेंबर 1949 या तारखेला स्वीकारलेली आहे. क्लिअर झाले. आणि भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी कधी झाली किंवा ती लागू कधी झाली, तर ती झाली 26 जानेवारी 1950. म्हणून आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो आणि 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करतो. आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. ते सुद्धा माहिती असू द्या. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण, तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण आहेत. आता यांनीच महाराष्ट्राचा मंडळ कलश आणला असं म्हणलं जातं. यशवंतराव चव्हाण पुढे वित्त आयोगाचे अध्यक्ष सुद्धा झाले, केंद्र शासनामध्ये संरक्षण मंत्री सुद्धा झाले. जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केलं 1962 मध्ये, त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि केंद्रामध्ये संरक्षण मंत्री झाले. त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण यांची जी समाधी आहे ना, ती कराड या ठिकाणी आहे. कराड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम झालेला आहे. त्याला प्रीती संगम असं म्हणतात आणि त्या संगमावरच यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. आता 7वा प्रश्न आपण पाहूयात. 7वा प्रश्न आहे पहा, रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो, तर रातांधळेपणा जो आहे ना तो अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. रातांधळेपणा हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो, तर अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. आता मुळामध्ये जीवनसत्व एकूण 6 आहेत पहा. कोणती आहेत ती, अ, ब, क, ड, ई, के अशी ती 6 जीवनसत्व आहेत. याच्यापैकी ब आणि क ही 2 जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळणारी आहेत. अ, ड, ई, के ही जी आहे ती मेदामध्ये किंवा फॅट्समध्ये विरघळणारी जीवनसत्व आहेत. आता याच्यामध्ये अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा होतो, ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा आजार होतो, क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी म्हणजे हिरड्यातून रक्त येणे हा आजार होतो, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस हा आजार होतो, ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा हा आजार होतो म्हणजे अपत्य होत नाही, आणि के जीवनसत्व हे रक्त रोखण्यासाठी महत्त्वाचं असतं. तर अशी ही 6 जीवनसत्व आहेत. पृथ्वीच्या पृष्ठालगत वातावरणाचा कोणता थर असतो, तर पृथ्वीच्या पृष्ठालगतनं तपांबर म्हणजे ट्रोपोस्फिअर हा थर असतो. मुळात वातावरण म्हणजे काय, तर पृथ्वीच्या सभोवताली असलेलं जे वायूंचं आवरण आहे त्यालाच वातावरण असं म्हणतात. आणि पृथ्वीला लागून असलेलं वातावरणाचा थर कोणता आहे, तर तपांबर हा आहे. विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरली जाते, तर विजेच्या बल्बमध्ये न टंगस्टन ही तार वापरली जाते. आणि टंगस्टनचा जो संज्ञा आहे ती कोणती आहे, डब्ल्यू ही आहे. त्याचा उत्कलन बिंदू जास्त असतो म्हणून टंगस्टन तार वापरली जाते. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली, तर इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना ही रास बिहारी बोस यांनी केलेली आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की रासबिहारी बोस यांनीच आझाद हिंद सेनेची सुद्धा स्थापना केलेली आहे. पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं, पण आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण आहेत, रासबिहारी बोस आहेत. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना सुद्धा कोणी केली, तर रासबिहारी बोस यांनीच केलेली आहे. अजून 20 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 30 प्रश्नांच्या 30 टेस्ट दिलेल्या आहेत, प्लस टॉपिक वाईज टेस्ट आत्तापर्यंत 25 पेक्षा जास्त अपलोड झालेले. ह्या 30 टेस्ट सोडून एक्स्ट्रा म्हणत आहे, म्हणजे आत्तापर्यंत अशा 55 टेस्ट झालेले आहेत. अजूनही भरपूर टेस्ट अपलोड होणार आहेत आणि निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला, त्याच्या सरावात छान होईल त्याच्यामधनं तुमचा. त्याच्या पुढे आता 18 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा, जगात सगळ्यात तरुण बुद्धिबळ विजेता कोण आहे, तर जगामध्ये सगळ्यात तरुण बुद्धिबळ विजेता हा गुकेश डोम्माराजू हा आहे आणि तो आपल्या भारताचा आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पृथ्वी कोणत्या आकाशगंगेचा भाग आहे, तर पृथ्वी जी आहे ना ती आकाशगंगा नावाच्याच आकाशगंगेचा भाग आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मिल्की वे गॅलेक्सी असं म्हणतो. गॅलेक्सी म्हणजे आकाशगंगा, आणि तिला मिल्की वे का म्हणतात, तर मिल्क म्हणजे दूध, ती दुधासाठी दुधाळ दिसते म्हणून तिला मिल्की वे असं म्हटलं जातं. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे, तर हिराकूड धरण हे महानदीवर आहे आणि जे की ओडिशा या राज्यामध्ये आहे. तर हिराकूड धरण हे महानदीवर आहे. नटसम्राट कोणी लिहिले आहे, तर नटसम्राट हे नाटक आहे आणि ते
वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिलेला आहे. वि.वा. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर आणि त्यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज. कुसुमाग्रज या नावाने ते प्रसिद्ध आहेत. आता हे जे वि.वा. शिरवाडकर आहेत किंवा विष्णू वामन शिरवाडकर आहेत किंवा कुसुमाग्रज आहेत, यांचा जन्मदिवस असतो 27 फेब्रुवारी, जो की 27 फेब्रुवारी. आणि हा जो 27 फेब्रुवारी आहे तो मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. बऱ्याच परीक्षांना प्रश्न आलेले आहेत की कोणाचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. तर कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. भावार्थ दीपिका कोणी लिहिली आहे? तर भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली आहे. आता भावार्थ का म्हटलं जातं तर ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका म्हणतात बरं का. त्याचं कारण असं आहे की संस्कृत भाषेमध्ये जी गीता आहे तिचं सर्वप्रथम मराठीमध्ये भाषांतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, म्हणून ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी आहे ना ती नेवासे या गावामध्ये, म्हणजे नेवासे हे अहिल्यानगर जिल्ह्यामधील तालुक्याचं ठिकाण आहे. तर नेवाडे झाले ते नेवासे या गावामध्ये, नेवासे या गावामध्ये एका शिळेला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद जे होते, बाबा सच्चिदानंद यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी लिपिबद्ध करण्याचं काम केलं, म्हणजे लिहिण्याचं काम केलं. पण ज्ञानेश्वरी कोणी लिहिले तर ज्ञानेश्वर महाराजांनीच. त्याच्या पुढे पहा, ज्ञानेश्वर महाराजांनी या व्यतिरिक्त हरिपाठ लिहिलेला आहे. त्याचबरोबर चांद्रदेव पासष्टी आहे त्यांची, चांद्रदेव पासष्टी. त्याबरोबर त्यांनी पसायदान सुद्धा सांगितलेलं आहे पहा. आणि पसायदान हा ज्ञानेश्वरीचाच एक भाग आहे. ठीक आहे, चला त्याच्या. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं मूळ गाव संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव हे आहे. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी देवाची आळंदी, म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जे आळंदी आहे इंद्रायणी नदीच्या तीरावर, तिथे त्यांची समाधी आहे. संजीवन समाधी आहे, म्हणजे जिवंत समाधी घेतलेली आहे. आणि आळंदी हे ज्ञानेश्वर महाराजांचं आजूळ आहे. युरोप आणि आफ्रिका दरम्यान कोणता समुद्र येतो? तर युरोप आणि आफ्रिका दरम्यान भूमध्य समुद्र येतो. तर भूमध्य समुद्र हे त्याचं उत्तर आहे. कोणत्या देशाची राज्यघटना लिहायला सगळ्यात जास्त दिवस लागले? तर भारत या देशाचीच राज्यघटना लिहायला सर्वात जास्त काळ लागले. म्हणजे जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना ही भारताचीच आहे. आणि सर्वात जुनी म्हणजे सर्वात मोठी आणि सर्वात लिखित राज्यघटना भारताची आहे. सर्वात मोठी राज्यघटना सुद्धा भारताचीच आहे. 2 वर्षे 18 महिने 18 दिवस राज्यघटना लिहिण्यासाठी लागलेले आहेत. त्याच्या पुढे म्हणजे 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत. त्याच्या पुढचा प्रश्न पहा आता. भारतीय राज्यघटना तयार करण्यात येत होती तेव्हा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर भारताची राज्यघटना जेव्हा तयार करण्यात येत होती ना तेव्हा संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. संविधान सभेच्या अंतर्गत 18 समित्या होत्या, त्यामध्ये मसुदा समिती होती. त्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, ज्यामध्ये एकूण 7 सदस्य होते. आणि संविधान सभेचे अध्यक्ष हे कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढे 1952 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे राष्ट्रपती झाले आणि 1962 पर्यंत ते राष्ट्रपती होते. आत्तापर्यंत सर्वात जास्त काळ राष्ट्रपती पदावर राहिलेली व्यक्ती ही डॉक्टर राजेंद्र प्रसादच आहे, सलग 10 वर्षे. त्याच्या पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री झाले भारताचे. वंदे मातरम कोणी लिहिले? तर वंदे मातरमनं बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे. आणि हे जे बंकिमचंद्र चॅटर्जी आहे त्यांनी आनंदमठ नावाची एक कादंबरी लिहिली पहा. त्या आनंदमठ नावाच्या कादंबरीमध्ये वंदे मातरम हे गीत लिहिलं होतं. पुढे 1897 मध्ये सर्वप्रथम कोलकाता या ठिकाणी काँग्रेसचं जे अधिवेशन झालं त्या ठिकाणी हे गीत गाण्यात आलं. आणि 1905 ला जी बंगालची फाळणी झाली त्याच्या विरोधामध्ये वंगभंग आंदोलन झालं. त्या वंगभंग आंदोलनामध्ये हे वंदे मातरम गीत खूपच प्रसिद्ध झालं. म्हणजे राष्ट्रीयत्वाचं प्रतीक म्हणून ते गायलं जात असं. पुढे 1918 मध्ये बंगालची फाळणी रद्द सुद्धा झाली. वंग म्हणजे बंगाल, भंग म्हणजे तुकडे होणे. ठीक आहे, चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. किनारपट्टीला म्हणजे बंगालच्या फाळणीच्या विरोधात कोणतं आंदोलन झालं असा प्रश्न परीक्षेत आलेला आहे बरं का. तो वंगभंग. किनारपट्टीला लागून भारताचे किती राज्य आहेत? तर किनारपट्टीला लागून भारताची 9 राज्य आहेत.
त्याच्यामध्ये भारताला पश्चिमेला अरबी समुद्र आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. तर भारताच्या पश्चिमेला म्हणजे अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर लागून असलेलं सर्वात उत्तरेला राज्य आहे गुजरात, त्याच्या खाली महाराष्ट्र, नंतर गोवा, नंतर कर्नाटक आणि खाली केरळ असे 5 राज्य आहेत. आणि पूर्व किनारपट्टीवर उत्तरेला पश्चिम बंगाल, त्याच्या खाली ओडिसा, त्याच्या खाली आंध्र प्रदेश आणि त्याच्या खाली तमिळनाडू असे एकूण 9 राज्य आहेत. पश्चिम किनारपट्टीवर 5 आणि पूर्व किनारपट्टीवर 4. आता पश्चिम किनारपट्टीमध्ये महाराष्ट्राचा जो किनारपट्टी आहे किंवा महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे तिला कोकण किनारपट्टी म्हणतात. गोवा आणि कर्नाटकमध्ये जी किनारपट्टी आहे तिला कानडी किनारपट्टी म्हणतात, कानडा किंवा कानडी. केरळ राज्यामध्ये जी किनारपट्टी आहे तिला मलबार किनारपट्टी म्हणतात. ओडिसा मध्ये जी किनारपट्टी आहे त्याला उत्कल असं म्हटलं जातं. आणि तमिळनाडूमध्ये जी किनारपट्टी आहे तिला कोरोमंडल किनारपट्टी असं म्हटलं जातं. तर ह्या सुद्धा गोष्टी माहिती असू द्या. अजून 10 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यातून तुमची परिपूर्ण अशी तयारी होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला जे 30 प्रश्न येणार आहेत कशामध्ये शिपाई पदासाठी, त्याच्यामध्ये साधारणपणे 26 ते 27 प्रश्न हे जीके आणि 1-2 प्रश्न चालू घडामोडी असे येणार आहेत. मराठीचे 1-2 प्रश्न आणि गणिताचा एखादा प्रश्न. तर चालू घडामोडीसाठी 1 वर्षाच्या चालू घडामोडी मी दिलेल्या आहेत. याची मूळ फी 300 आहे, पण आपल्या न्यायालयाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे ई बुक मी फक्त 100 रुपयामध्ये देत आहे. त्याच्यामध्ये 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या चालू घडामोडी दिलेल्या आहेत. चला त्याच्या पुढचा आता 21 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे पहा, महाराष्ट्राच्या सीमेलगत राज्ये किती व कोणते आहेत? तर महाराष्ट्राच्या सीमेला लागून एकूण 6 राज्य आहेत. कोणकोणती आहेत ती? तर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा ही ती राज्य आहेत. महाराष्ट्राची सर्वात जास्त भूसीमा ही मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे आणि सर्वात कमी भूसीमा ही गोवा या राज्याला लागून आहे. तर हे सुद्धा माहिती असू द्या. आणि दुसऱ्या क्रमांकाची सीमा ही कर्नाटक राज्याला लागून आहे. नंबर 1 मध्य प्रदेश, नंबर 2 कर्नाटक. त्याच्या आणि 22 नंबरचा प्रश्न आहे पाहता, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा कोणता जिल्हा आहे? तर पांढरं सोनं हे कापसाला म्हटलं जातं. तर कापसासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणजेच पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा हा यवतमाळ आहे. आणि कापूस कुठे येतो सर्वात जास्त प्रमाणात? तर रेगूर मृदेमध्ये येतो. काळी कापसाची मृदा म्हणतात त्याला, जी की बेसाल्ट नावाच्या खडकापासून तयार झालेली मृदा आहे, रेगूर मृदा. आणि पश्चिम विदर्भामध्ये याचं प्रमाण जास्त आहे, म्हणून पश्चिम विदर्भाचा जो पट्टा आहे तो कापसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या व्यतिरिक्त मराठवाडा मध्ये सुद्धा कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. खानदेशामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये होतं, पण सर्वात जास्त पश्चिम विदर्भ, त्यात यवतमाळचा पहिला क्रमांक लागतो. विधानसभेचे नागपूर अधिवेशन कोणत्या करारानुसार होते? तर विधानसभेचं जे नागपूर अधिवेशन आहे ना ते 28 सप्टेंबर 1953 रोजी जो नागपूर करार झालेला आहे त्यानुसार होतं. मुळामध्ये नागपूर सुरुवातीला मध्य प्रांताला जोडलेला होता, परंतु तो नंतर मराठी भाषिक म्हणून महाराष्ट्राला जोडण्यात आला जेव्हा भाषेच्या आधारे राज्यांची निर्मिती झाली तेव्हा. आणि तेव्हाच 28 सप्टेंबर 1953ला नागपूर करार झाला आणि त्यानुसार नागपूर या ठिकाणी एक अधिवेशन घेण्यात यावं असं ठरलं. त्यानुसार हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं आणि नागपूरला उपराजधानीचा दर्जा सुद्धा या नागपूर करारानुसारच देण्यात आलेला आहे. आणि नागपूर हे जे शहर आहे ना नाग नदीच्या तीरावर वसलेलं आहे. नागपूर शहरामध्ये 0 माईल आहे हे सुद्धा माहिती असू द्या. 24 नंबरचा प्रश्न आहे पहा, राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे भारताचे उपराष्ट्रपती असतात. भारताचे जे कोणी उपराष्ट्रपती असतील ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि त्यांना राज्यसभेचे अध्यक्ष या नात्यानेच वेतन भत्ते मिळत असतात. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पाहता, रिश्टर स्केलने काय मोजले जाते? तर रिश्टर स्केलनं भूकंप मोजला जातो. म्हणजे भूकंप मोजण्याचं उपकरण काय आहे? म्हणजे भूकंप कशाच्या द्वारे मोजला जातो? तर रिश्टर स्केलच्या द्वारे मोजला जातो. एक गोल आकाराचा असा ड्रम असतो पहा, तो कशाला तरी जोडलेला असतो, असा स्टँड केलेला असतो. जेव्हा भूकंप होतो तेव्हा जसे हादरे बसतील तसे त्याच्यावर एक कागद लावलेला असतो आणि वरून ते छपाईसाठी एक असं टाईप रायटर, तुम्हाला माहिती आहे जुन्या काळातलं तशा पद्धतीचं ते रॉड असतो. आणि मग तो जसे जसे हादरे बसतील तसा तसा तो रॉड असा, जसे हादरे मोठे असतील तसा जास्त लांब जातो, लहान असतील तर जवळ जवळ राहतो. आणि यालाच आपण काय म्हणतो? रिश्टर स्केल असं
म्हणतो. चला त्याच्या पुढे आता 26 नंबरचा प्रश्न पाहूयात. मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर मेजर ध्यानचंद हे जे आहेत ना, हे हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. पूर्वी आपला जो राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होता ना, आता ते नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं त्यांचं नाव करण्यात आलेलं आहे. तर मेजर ध्यानचंद हे हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर अभिनव बिंद्रा जो आहे ना, तो नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे आणि नेमबाजीमध्ये ऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्णपदक अभिनव बिंद्रा यांनी जिंकलेलं आहे. तर अभिनव बिंद्रा हा नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? तर एक अश्वशक्ती म्हणजे ना 746 वॅट. हे पाठच ठरवून ठेवा, बऱ्याच परीक्षांना हा प्रश्न रिपीट होतो. मॅकमोहन रेषा कोणत्या देशांमध्ये येते? तर मॅकमोहन नावाची जी रेषा आहे ना, ती भारत व चीन या दोन देशांच्या दरम्यान आहे. आता मी तुम्हाला थोडं समजून देतो पहा. भारत व अफगाणिस्तान यांच्या दरम्यान जी सीमारेषा आहे तिला ड्युरंड सीमारेषा असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ड्युरंड सीमारेषा. भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यानची जी सीमारेषा आहे तिला रॅडक्लिफ सीमारेषा असं म्हटलं जातं. रॅडक्लिफ. भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान सुद्धा रॅडक्लिफच आहे आणि भारत व चीन यांच्या दरम्यान जी सीमारेषा आहे तिला मॅकमोहन असं म्हणतात. हे जे ड्युरंड, रॅडक्लिफ, मॅकमोहन हे ज्या समित्या स्थापन झाल्या होत्या ना सीमा ठरवण्यासाठी, त्या समित्यांच्या अध्यक्ष होत्या. आणि पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्या दरम्यान सुद्धा ड्युरंड सीमारेषाच आहे. भारत व बांगलादेशच्या दरम्यान सुद्धा रॅडक्लिफ ही सीमारेषाच आहे. तर ही लक्षात ठेवा, बऱ्याच परीक्षांना विचारला जातो. सती प्रथा बंद करण्यामागे कोणत्या समाज सुधारकाचा मोठा वाटा होता? तर सतीची प्रथा बंद करण्यामध्ये राजाराम मोहन राय यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे सतीबंदीचा कायदा झाला 1829 मध्ये. कोणी केलेला आहे? तर त्यावेळेला भारताचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड विल्यम बेंटिक. हे नाव लक्षात ठेवा बरं का. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सतीबंदीचा कायदा केला, पण त्यासाठी प्रयत्न कोणाचे होते? तर राजाराम मोहन राय यांचे. राजाराम मोहन राय यांनीच ब्राह्मो समाजाची स्थापना केली 1828 मध्ये. राजाराम मोहन राय यांनाच आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात आणि भारताचे पहिले समाज सुधारक हे राजाराम मोहन राय हेच आहेत. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. तसंच न्यायालय भरती ई बुक सुद्धा, याच्यातून तुमचा छान अभ्यास होईल. आणि टेस्ट सिरीज ही फक्त सरावासाठी असते, हे लक्षात ठेवा. टेस्ट सिरीज मधून संपूर्ण अभ्यास होत नाही. टेस्ट सिरीज फक्त सरावासाठी असते. संपूर्ण अभ्यास तुमचा न्यायालय भरती ई बुक मधून होणार आहे. जीकेचेच तुम्हाला प्रश्न येणार आहेत. मराठीचे 1-2 प्रश्न, गणिताचा एखादा प्रश्न. जीके मध्ये चालू घडामोडीचे 1-2 प्रश्न येणार आहेत. त्यासाठी चालू घडामोडी ई बुक सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि DAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.